हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट, जसं वीकेंड आहे तसं मला वेळ मिळतोय आणि काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी अवेलेबल करतोय. ओके, सो आज आपण बघणार आहोत एस ब्लॉक इलिमेंट, ज्याला आपण बोलतोय इलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड 2. या इलिमेंटचे आपल्याला पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. सो आजच्या सेशनमध्ये जेवढे पण आपण पीवायक्यू सॉल्व्ह करतोय त्याच्यामध्ये ओव्हरऑल ऑब्झर्वेशन असं आहे की एस ब्लॉक इलिमेंटचं असेल किंवा पी ब्लॉकचे काही क्वेश्चन्स असतील तर हे मोस्ट ऑफ द टाइम बरेचसे क्वेश्चन हे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये सॉल्विंग नाहीये, खूप गेस करण्याची गरज नाहीये. सो काही फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज वॉटर गॅस, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोड्युसर गॅस, लाईक दिस क्वेश्चन, ज्याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीये. सो दिस आर द फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. सो विदाउट वेस्टिंग टाइम टॉपिकला सुरुवात करूया. लेट्स प्रोसीड फॉर द फर्स्ट क्वेश्चन. हिअर इज क्वेश्चन नंबर 1. तर या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, विच अमंग द फॉलोइंग गॅस इज बबल्ड through the brine solution during the preparation of sodium carbonate in Solvay process. बघा, सॉल्वे प्रोसेस मध्ये एक्झॅक्टली काय होतं, मी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिले, त्याच्या रिएक्शन्स पण दिले. त्यांचं असं म्हणणं आहे, विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज बबल्ड थ्रू द ब्राईन सोल्युशन. आता ब्राईन सोल्युशन म्हणजे असतं सोडियम क्लोराईडचं सोल्युशन. विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज बबल्ड थ्रू द ब्राईन सोल्युशन ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ सोडियम कार्बोनेट इन सॉल्वे प्रोसेस. आता या सॉल्वे प्रोसेसच्या काही स्टेप्स मी तुम्हाला दिल्या आहेत आणि या सॉल्वे प्रोसेसमध्ये सब स्टेप्स कुठल्या कुठल्या असतात, स्टेप नंबर 1, 2, 3 अँड 4. या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अमोनिया, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड यांची रिएक्शन होते, जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट मिळतंय अमोनियम कार्बोनेट. हे अमोनियम कार्बोनेट पुन्हा रिएक्ट करायचे वॉटर सोबत आणि CO2 सोबत. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बायकार्बोनेट, अमोनियम बायकार्बोनेट. Now this ammonium bicarbonate reacts with sodium chloride. There is a formation of ammonium chloride and sodium hydrogen carbonate. And finally, sodium hydrogen carbonate, when it is heated, there is a formation of sodium carbonate. ही कंप्लीट प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसला आपण म्हणतोय सॉल्वे प्रोसेस. आता या क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज बबल्ड. तुम्ही लक्षात घ्या, तर या केसमध्ये आपण सोडियम कार्बोनेटमध्ये आपण कुठला गॅस बबल करतो आहे असं त्यांनी सिंपल क्वेश्चन विचारलाय. तर ओव्हरऑल जर आपण बघितलं, या सगळ्या प्रोसेसला जर आपण कंबाईन केलं, याची एकच रिएक्शन बनवली, तर देयर इज अ बबलिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. आपण या ठिकाणी कुठल्या गॅसला बबल करतो आहे, देयर इज अ बबलिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन द सॉल्वे प्रोसेस. या कार्बन डायऑक्साईड गॅसला बबल आउट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेट या टाइपचे सबस्टन्सेस मिळणार. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. सॉल्वे प्रोसेस मध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचं काय करतोय, बबलिंग करतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलंय, विच अमंग द फॉलोइंग अल्कली मेटल क्लोराइड क्रिस्टलायझेस इन द फॉर्म ऑफ हायड्रेट. बघा, एक सिंपल क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन आय थिंक 2 or 3 टाइम्स सेम क्वेश्चन विचारला गेला वेगवेगळ्या बॅचला. विच अमंग द फॉलोइंग अल्कली मेटल क्लोराइड क्रिस्टलायझेस इन द फॉर्म ऑफ हायड्रेट. यांच्यापैकी तुम्ही बघा, प्रत्येकाचा क्लोराइड फॉर्म झालाय, पण यांच्यापैकी कोण असा आहे की जो हायड्रेट फॉर्म करणार, म्हणजे हायड्रोजन सोबत कंबाईन होऊ शकतोय, असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय. इन डिटेल एक्सप्लेन करतो. आता ओव्हरऑल जर आपण ग्रुप नंबर 1 चा विचार केला, ग्रुप नंबर 1 मधले जे इलिमेंट्स आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम अँड फ्रान्सियम. टॉप टू बॉटम जर आपण बघितलं तर ॲटॉमिक साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं, या सगळ्यांपैकी सगळ्यात स्मॉलेस्ट साईज कोणाची असणार आहे, लिथियमची असणार आहे. लिथियम इज द स्मॉलेस्ट अमंग ऑल, येस ऑर नो. मग या लिथियमचं जेव्हा आयन तयार होतं, जस्ट एक एक्झाम्पल, लिथियम प्लस, हा जो Li+ आयन तयार होतो, हा Li+ आयन त्याच्या शेजारी असलेल्या वॉटर मॉलिक्यूलला इझिली काय करतो, पोलराइज करतो. त्याच्या शेजारी असलेल्या वॉटर मॉलिक्यूलला तो इझिली काय करू शकतोय, पोलरायझेशन क्रिएट करू शकतोय. आता या वॉटरचं पोलरायझेशन कोणामुळे झालं, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ Li+ आयन्स. This Li+ ion can polarize water molecule very easily as compared to other one. आता हा इझिली काय करण्याची साईज खूप स्मॉल आहे. जितकी स्मॉल त्याची ॲटॉमिक साईज असेल, आयनिक साईज असेल, तेवढं पोलरायझेशनची कॅपॅसिटी जास्त असते. मग इथे जर आपण बघितलं की जसं जसं इथे साईज वाढत चालली आहे, त्यांची पोलरायझिंग पॉवर डिक्रीज होणार आहे. पोलरायझिंग पॉवर डिक्रीजेस. जेवढी ॲटॉमिक किंवा आयनिक साईज जास्त असणार आहे, तेवढं पोलरायझेशन पॉवर वॉटर सोबतची काय होणार आहे, कमी. ज्याची ॲटॉमिक साईज खूप स्मॉल आहे,
म्हणजे ज्याची आयनिक साईज खूप स्मॉल आहे. आयनिक साईज स्मॉल असल्यामुळे तो वॉटरला इझिली पोलराइज करू शकतोय. इझिली पोलराइज करू शकतोय म्हणजे वॉटर त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. मग या ठिकाणी तो इझिली हायड्रेट तयार करणार. मग ज्या ठिकाणी लिथियम तुम्हाला दिसतोय तो इझिली वॉटरला पोलराइज करतो आणि वॉटर सोबत हायड्रेट फॉर्म करतो. म्हणजे त्याच्या शेजारी H2 मॉलिक्युल आपण दाखवतो. सो या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला टिक करायचं ऑप्शन बी. वी गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सीझियम इज युज्ड इन. बघा हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. सीझियमला आपण कुठे यूज करतोय तर एकदम सिंपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन फिजिक्समध्ये पण स्टडी केलं असेल की तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक सेल आहे. आय थिंक फिजिक्स मधलं चॅप्टरचा नंबर आठवत नाही बट फिजिक्समध्ये पण हा एक यूज आहे, बेस्ट यूज आहे. फोटो इलेक्ट्रिक सेल. फोटो इलेक्ट्रिक सेल बनवण्यासाठी आपण सीझियमचा यूज करतो. त्याचा एकच यूज आहे, बाकीचे कुठले यूज नाहीये. सीझियम युज्ड फॉर द फोटो इलेक्ट्रिक सेल. दिस इज फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. Which among the following halogen combines with dihydrogen at lowest temperature? बघा लोवेस्ट आपण जर ओव्हरऑल बघायला गेलं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आपण जसं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मूव्ह करतोय तर हळूहळू कंडिशन्स कशा बदलत जातात. आता त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय की कुठला असा हॅलोजन आहे जेव्हा तो हायड्रोजन सोबत कंबाईन होत असताना लो टेम्परेचर लागतं. याचा ऑप्शन आहे दॅट इज फ्लोरीन. ऑप्शन सी इज करेक्ट. आता जसं जसं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जसं जसं आपण आयोडीन कडे मूव्ह होत जाणार आहे आपल्याला टेम्परेचर वाढवणं गरजेचं आहे, कॅटलिस्ट यूज करणं गरजेचं आहे, हीट करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू वाढवायला लागतात कारण फ्लोरीन टू आयोडीन मूव्ह करताना रिएक्टिव्हिटी कमी होते आणि फ्लोरीनची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. फ्लोरीनची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे त्याला लो टेम्परेचर तो रिएक्शन दाखवतो. सो द करेक्ट ऑप्शन इज फ्लोरीन. ऑप्शन ए, सॉरी ऑप्शन सी इज करेक्ट, फ्लोरीन. Next question number 6. What is the electronic configuration of third element of group 2 in the periodic table? आता ग्रुप 2 मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स असतील हे माहिती असायला पाहिजे कारण क्लास 11 मध्ये हे सगळं तुमचं झालेलं आहे. तर ते एलिमेंट्स करून ठेवा. ग्रुप 2 चा आपण विचार केला, ग्रुप 2 मध्ये कोण कोण असतं? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्चियम, बॅरियम अँड रेडियम हे इलिमेंट्स आहेत. याच्यात थर्ड इलिमेंट म्हणजे कुठलं असणार आहे? कॅल्शियम. कॅल्शियमचं काय विचारलंय? कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलंय. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 20 ॲटॉमिक नंबर असलेल्या इलिमेंटचं लिहायचं आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्याची सुरुवात करताना आपण इथे सिम्पली मेन्शन करतो AR किंवा AR मेन्शन नाही केली तरी आपण डायरेक्टली काय लिहिणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. हे जे एवढे दिले ना आपण, हे टोटल इलेक्ट्रॉन होता 18. 18 ला रिप्लेस करून आपण इथे मेन्शन करतो AR. ARच्या पुढे कोण आहे? 4s2 आहे. AR 4s2 असा ऑप्शन आपल्याला टिक करायचा आहे. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. AR 4s2 दॅट इज ऑप्शन बी इज ग्रेट. खूप इझी क्वेश्चन आहे. क्लास 11चा अभ्यास, सॉरी क्लास 12चा तुमचा स्टडी झालाय त्यामुळे क्लास 11चे क्वेश्चन काय खूप विशेष. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एक सिंपलची अनाउन्समेंट. ज्या स्टुडंट्सला माझे फ्री क्लासेस अटेंड करायचे अनअकॅडमीवरती, ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या प्रोफाईलची लिंक दिली आहे, तुम्ही मला फॉलो करू शकताय फॉर युअर केमिस्ट्री प्रिपरेशन. ओके, फ्री क्लासेस असतात त्याची टेलिग्रामची एक टेलिग्रामच्या ग्रुपचं एक लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. त्या टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्ही कनेक्ट व्हा, त्याच्यामध्ये फ्री क्लासेसचे मी तुम्हाला लिंक्स अवेलेबल करून देईल. ओके, ज्या स्टुडंट्सला अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट ऑफर आता आली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर 12 मंथचा प्लस सबस्क्रिप्शन घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मंथ एक्स्ट्रा फ्री मिळतोय प्लस 3 मंथ्स तुम्हाला फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर एक्सटेन्शन फ्री मिळत आहे. म्हणजे तुम्हाला त्यात नक्कीच फायदा आहे. असं तुम्ही 12 मंथ, 18 मंथ, 24 मंथ, 36 मंथ, 48 मंथ्स असं सबस्क्रिप्शन घेऊ शकताय. करस्पॉन्डिंग तुम्हाला नंबर ऑफ फ्री मंथ्स मिळत आहे. ओके, ज्याच्यामध्ये फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर्स पण सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्री मिळत आहे. ही ऑफरची आज लास्ट डे आहे, ज्याच्यामध्ये 8 जुलैपर्यंत ही ऑफर होती. 5 जुलैपासून तर 8 जुलैपर्यंत. आणि या ऑफरमध्ये तुम्हाला अजून थोडा डिस्काउंट हवा असेल 10% तर तुम्ही कोड यूज करू शकताय कार्बन12. ओके, हा कोड तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करणार तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये 10% अजून डिस्काउंट मिळते. क्वेश्चन नंबर 7. द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल विथ वॉटर इज. द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल विथ वॉटर, यांची रिएक्टिव्हिटी वॉटरकडे कोणाची कमी आहे कोणाची जास्त आहे आपल्याला चेक करायचं आहे. आपण ज्यावेळेस अल्कलाइन अर्थ मेटलच्या बाबतीत म्हणजे ग्रुप 2 च्या बाबतीत, आपण ग्रुप 2 च्या बाबतीत जेव्हा टॉप टू बॉटम मुवमेंट करतोय,
टॉप टू बॉटम मुवमेंट करताना ऍटॉमिक साईज वाढते, ऍटॉमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बघा साईज नुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचंय. ऍटॉमिक साईज इन्क्रीज होते आणि ऍटॉमिक साईज इन्क्रीज झाल्यामुळे जो व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन आहे याला आपण इझिली काय करू शकतोय, याला इझिली रिमूव्ह करू शकतोय. ओके, सो मला हे सांगा त्याच्यामुळे काय होणार, टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज वाढली, as there is an increase in atomic size, hence the valence electron goes away from the nucleus. Valence electron जो आहे तो न्यूक्लियस पासून इझिली बाहेर पडू शकतोय. Therefore reactivity of this metal increases from top to bottom towards water. हा इलेक्ट्रॉन इझिली बाहेर जाऊ शकतोय की नाही, म्हणजे याचा अर्थ याच्याजवळ वॉटर सोबत रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. इथल्या इलेक्ट्रॉनचा विचार केला पहिल्या एलिमेंटच्या बाबतीत, तर याचा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये खूप कमी डिस्टन्स आहे, यांच्यात अट्रॅक्शन जास्त असेल, यांच्यात अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे याला जर वॉटर सोबत रिॲक्ट करायचं असेल तर हा इलेक्ट्रॉन लवकर एक्सचेंज नाही करणार, कारण त्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसने होल्ड करून ठेवलंय. तसा इथला इलेक्ट्रॉन इझिली बाहेर पडू शकतोय. इलेक्ट्रॉन इझिली बाहेर पडू शकतो याचा अर्थ असा आहे की तो इझिली वॉटर सोबत रिॲक्शन दाखवणार. मग तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर टिक करायचा आहे की बघा ग्रुप 2 एलिमेंट्स मध्ये जे बॉटम साईडला असतात त्यांची रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे. मग या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर आपण टिक करणार आहोत ऑप्शन बी ला. का ऑप्शन बी ला टिक केलाय, कारण ग्रुप 2 मध्ये जर आपण बघितलं, अगदी पहिल्यापासून बघितलं, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड देन बॅरियम अँड रेडियम, बॅरियम अँड रेडियम यांच्यापैकी चार कुठले 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 घेतले, मॅग्नेशियम घेतलं आहे, कॅल्शियम आहे, देन SR आहे अँड देन BA आहे. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असेल, वॉटर. जेवढा बॉटम साईडला जाणार तेवढा इलेक्ट्रॉन इझिली एक्सचेंज होतो, कारण तो इलेक्ट्रॉन खूप वीकली बाइंड झालेला असतो. मग सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी याची असणार आहे. याच्यानंतर मग SR, देन कॅल्शियम, देन मॅग्नेशियम. मग असा तुम्हाला ट्रेंड शोधून काढायचा होता इन्क्रीजिंग ऑर्डर. खूप साऱ्या मुलांचं इथे कन्फ्युजन होतं इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर. बघा ना साधी गोष्ट आहे, मॅग्नेशियमची रिएक्टिव्हिटी कमी, त्याच्यानंतर जास्त इन्क्रीजिंग ऑर्डर पाहिजे, मग त्याच्यानंतर कॅल्शियम, मग त्याच्यानंतर SR, मग त्याच्यानंतर SR आहे अँड देन BA. ही झाली त्याची प्रॉपर इन्क्रीजिंग ऑर्डर. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन बेकिंग पावडर. बघा बेकिंग पावडर हे कोणाचं कॉम्पोजिशन असतं, आय एम गोइंग टू राईट हिअर बेकिंग पावडर. ओके, बेकिंग पावडरचा आपण जर विचार केला तर बेकिंग पावडर मध्ये असतं काय, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट प्लस त्याच्यामध्ये स्टार्च सुद्धा असतं आणि प्लस त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रोजन टार्टारेट किंवा टायट्रेट बोललं तरी चालतं. हे कॉम्पोजिशन आहे. हे कॉम्पोजिशन कोणाचं आहे, दिस इज अ कॉम्पोजिशन ऑफ बेकिंग पावडर. मग बेकिंग पावडर मध्ये काय नसतं हे ओळखायचंय. पोटॅशियम हायड्रोजन टायट्रेट असतं, स्टार्च असतो, त्याच्यानंतर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सुद्धा असतं, बट कोण नसतं, सोडियम कार्बोनेट नसतं. तुम्हाला Na2CO3 दिसतोय का, चेक करा, याच्यामध्ये अजिबात नाहीये. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. Which of the following alkali metal element is used as a coolant in fast breeder nuclear reactor? न्यूक्लियर रिएक्टर मध्ये कुठला कूलंट वापरला जातो, दिस इज फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. दिस इज सोडियम. सोडियम हा लिक्विड स्टेटला असतो, त्या टेस्ट मध्ये तो वापरला जातो. ओके, सोडियम इज युज्ड एज अ कूलंट इन न्यूक्लियर रिएक्टर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फॉर्म मध्ये त्याला वापरलं जातं, इन द फॉर्म ऑफ लिक्विड. दिस इज फॅक्ट, दिस इज ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. सो तुम्हाला या इलेमेंटचे सगळ्यांचे ऍप्लिकेशन माहिती असायला पाहिजे, कारण ऍप्लिकेशन क्वेश्चन विचारला गेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. ओके, यातले जे क्वेश्चन मी ड्रॉप केले नंबर, याचा अर्थ सिलेबस मध्ये नाही आता. सो क्वेश्चन नंबर 11. विच अमंग द फॉलोइंग रिएक्शन प्रोड्युसेस लाईम वॉटर. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन प्रोड्युसेस लाईम वॉटर. बघा लाईम वॉटर हे काय आहे हे माहिती असायला पाहिजे. ते जर माहिती असेल तर क्वेश्चन लगेच इझिली सॉल्व्ह होतोय. लाईम वॉटर इज नथिंग बट इट इज ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या ॲक्वेस सोल्युशनलाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज लाईम वॉटर. मग अशी कुठली रिएक्शन आहे जे तुम्हाला लाईम वॉटर प्रोड्यूस करून देते आहे, द वन अँड ओनली रिएक्शन इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. वॉटर गॅस इज अ मिक्सचर ऑफ. बेस्ट क्वेश्चन आहे. वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस माहिती असायला पाहिजे. वॉटर गॅस वरती क्वेश्चन विचारलाय. वॉटर गॅस इज अ मिक्सचर ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन. कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन.
वन मिनिट, कार्बन डायऑक्साइड नाही, कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन. गो विथ कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन, दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. The mixture of starch, sodium hydrogen carbonate and potassium hydrogen titrate is known as. आत्ताच हा क्वेश्चन सॉल्व्ह केला, यालाच आपण काय बोलतो, बेकिंग पावडर. यालाच आपण काय म्हणतो, बेकिंग पावडर बोलतो. दॅट इज ऑप्शन सी. आत्ताच आपण सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. Which among the following compound is known as slack lime? स्लॅक लाईम कोणाला म्हणतात, ज्याला आपण मागे जस्ट सिम्पली लाईम वर्ड वापरला होता. नाउ द स्लॅक लाईम इज CaOH ट्वाइस. स्लॅक लाईम म्हणजे कोण असतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. जे कसं प्रोड्यूस होतं, इट इज प्रोड्यूस बाय CaO प्लस H2. या दोघांची केमिकल रिएक्शन होते अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन स्लॅक लाईम. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 15. Which among the following compound is having antiseptic property? Hydrogen peroxide, dimetep, aspartame, selden. यांच्यापैकी अँटीसेप्टिक प्रॉपर्टी कोणाची आहे, लक्षात घ्या. हायड्रोजन पेरॉक्साइड इज अन माइल्ड अँटीसेप्टिक. माइल्ड अँटीसेप्टिक म्हणून तो काम करतो. आणि हा कुठे कुठे वापरलो, सपोज तुम्हाला काही स्किन इन्फेक्शन झालं असेल, ओके, स्किन इन्फेक्शन झालं असेल त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. किंवा थोडंसं मायनर कट्स लागले असतील, थोडंसं ब्लेड कट झालं असेल, म्हणजे खूप कमी प्रमाणात बरं का, खूप जास्त कटिंग नाही, नॉर्मल ब्लेड कट झालं असेल त्या ठिकाणी तुम्ही पेरॉक्साईडचा यूज करू शकताय. किंवा थोडंसं स्किन बर्न झाली असेल अशा केसमध्ये सुद्धा मी पेरॉक्साईडचा वापर करतात. हॉस्पिटल क्लिनिकमध्ये ॲज अ फर्स्ट एड किट म्हणून पेरॉक्साईडचा वापर केला जातो. बट खूप खूप जास्त प्रमाणात स्किन ओपन झाली असेल त्या ठिकाणी पेरॉक्साईड वापरायचं नसतं, कारण त्याचं खूप स्ट्रॉंग इरिटेशन होत असतं. आणि जर तुमची स्किन जास्तच ओपन झाली असेल, त्यात तुम्ही पेरॉक्साईड टाकत असाल तर इट्स रिअली क्रिएट प्रॉब्लेम. ओके, मग त्या केसमध्ये डिपेंड की केस कशी आहे त्यानुसार डॉक्टर हँडल करतात. आपण स्वतः डायरेक्टली वापरायचं नाही. सो हायड्रोजन पेरॉक्साइड इज युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक, माइल्ड अँटीसेप्टिक म्हणून वापरला जातो. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 16. Which among the following compound is used in petroleum refining? पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये सोडियम हायड्रोक्साईडचं सोल्युशन वापरलं जातं, NaOH सोल्युशन. This sodium hydroxide solution is used in the petroleum refining because it is used to remove, कारण पेट्रोलियम प्रोडक्ट्स मध्ये हायड्रोजन सल्फाइड गॅस असतो. बाकीचे काही ऑर्गॅनिक सल्फाइड्स असतात, म्हणजे काही सल्फरचे कंपाऊंड्स असतात, हायड्रोकार्बन सुद्धा असतात, किंवा हायड्रोकार्बन मध्ये सल्फर काय असतो. सो हे हायड्रोजन सल्फाइड किंवा हायड्रोकार्बन मधला सल्फर असेल त्याला रिमूव्ह करायचं असेल तर यांना रिमूव्ह करण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट करावी लागते सोडियम हायड्रोक्साईड सोबत. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी, दॅट इज सोडियम हायड्रोक्साईड. क्वेश्चन नंबर 17. ड्युरिंग प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन फ्रॉम वॉटर गॅस, प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर गॅस टू स्टीम. ओके, रिएक्शन सॉल्व्ह करून द्यावी लागेल. बघा, या केसमध्ये वन मिनिट, वॉटर गॅस आहे ना, आपण मागे एक क्वेश्चन सॉल्व्ह केला. एक मिनिट, त्या क्वेश्चन कडे पुन्हा जावं लागेल आपल्याला. नाही, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. नो, येस, वी प्रोसीड फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. मागचं काही नाही, बरोबर आहे सगळं. ड्युरिंग प्रोडक्शन ऑफ हायड्रोजन फ्रॉम वॉटर गॅस, प्रपोर्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर गॅस टू स्टीम इज. बघा, याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत, मी तुम्हाला 2 स्टेप दाखवतो. स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, चारकोल असतं ज्याला आपण कार्बन मेन्शन करतो. या चारकोलची रिएक्शन तुम्ही हायड्रोजन सोबत H2O सोबत करताय, की जे स्टीमच्या फॉर्म मध्ये आहे. कारण टेम्परेचर हे खूप जास्त असतं, ऑलमोस्ट 1000 डिग्री सेल्सिअस. 1000 डिग्री सेल्सिअसला जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करता तर चारकोल आणि स्टीम यांची केमिकल रिएक्शन होऊन तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस मिळतो. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन याला स्टेप नंबर 2 मध्ये वापरलं जातं. स्टेप नंबर 2 मध्ये की हा प्रोड्यूस झालेला कार्बन मोनॉक्साईड आणि स्टीम, ज्याला आपण इथे काय लिहिलं मी, H2 लिहिलं, दिस इज ओनली H2. हा H2, या दोघांची केमिकल रिएक्शन तुम्ही करताय वॉटर सोबत इन प्रेझेन्स ऑफ सम कॅटलिस्ट. तुम्ही Fe2O3 वापरू शकताय. Fe2O3 ॲट 450 डिग्री सेल्सिअस. या हाय टेम्परेचरला हा जो काही CO आणि H2 आहे, की ज्याला आत्ताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये वॉटर गॅस नाव दिलं होतं,
वॉटर गॅस. या वॉटर गॅसची रिएक्शन जेव्हा H2O सोबत होते तेव्हा त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते, ट्वाइस H2 प्लस CO2. आता त्यांचा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये वॉटर गॅस टू स्टीमचा रेशो किती आहे. वॉटर गॅस टू स्टीमचा रेशो किती असेल. तुम्ही जर स्टीमचं इथे बघितलं की इथे जे काही सुपर हिटेड स्टीम आहे हे स्टीम तुम्हाला इथे यूज करताय तुम्ही, आणि वॉटर गॅस टू स्टीम विचारलंय फक्त, वॉटर गॅस टू स्टीमचा व्हॉल्यूम विचारलाय तुम्हाला. मग या प्रपोर्शन मध्ये द प्रोपोर्शन ऑफ टोटल व्हॉल्यूमचा आपण विचार केला वॉटर गॅस टू स्टीम, तर या केसमध्ये तो रेशो किती असणार आहे, 1:2. या केसमध्ये आपल्याला रेशो किती मिळालाय, सो देर इज अ रेशो दॅट इज 1:2. सॉरी, व्हॉल्यूमचा रेशो तुम्हाला विचारलाय. द टोटल प्रोपोर्शन नाही, टोटल प्रोपोर्शन ऑफ टोटल व्हॉल्यूम आपल्याला विचारत घ्यायचं आहे. थोडंसं कन्फ्युजन झाले ते. या केसमध्ये द प्रोपोर्शन ऑफ टोटल व्हॉल्यूमचा आपल्याला विचार करायचा आहे. बघा इथे दिलंय बघा त्यांनी व्हॉल्यूम. सो या व्हॉल्यूमचा तुम्ही प्रोपोर्शनचा विचार केला तर या केसमध्ये तुम्हाला वी गो विथ ऑप्शन वेट रिस्पेक्टिव्हली बघावं लागेल. वॉटर गॅस म्हणजे हा झाला इथे वॉटर गॅस टू स्टीमचा आपल्याला विचार करायचा आहे. सो वॉटर गॅसचा प्रोपोर्शन आहे व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये, जो आपण इथे मेन्शन करतो आहे की 2 मेन्शन करतोय. H2O किती आहे 1, सो 2:1, नॉट 1:2. दिस इज 2:1. वी गो विथ ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. The electronic configuration of hydrogen is similar to outer electronic configuration of inner transition elements, alkali metals, transition element and alkaline earth metal. बघा या क्वेश्चनचा आन्सर आपण देतोय अल्कली मेटल. अल्कली मेटल का देतोय, कारण अल्कली मेटलचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS1 आणि यांनी आपल्याला काय विचारलंय, हायड्रोजन सोबत कम्पेअर करायचंय. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s1. मला हे सांगा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज सिमिलर टू आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली मेटल, जे मॅच होते. देअरफॉर वी गो विथ ऑप्शन बी. अदर सोबत मॅच होणार नाही, कारण अल्कलाइन अर्थ साठी आपण काय मेन्शन करतो, NS2 मेन्शन करतो. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये F चा वापर केला जातो. इथे पुढे F चा काहीच कनेक्शन नाहीये. सो वी गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन जो ऑलरेडी आपण सॉल्व्ह केला आहे त्यालाच फक्त ट्विस्ट करून विचारलंय. त्यांचं काय म्हणणं आहे की विच अमंग द फॉलोइंग क्लोराइड्स ऑफ अल्कली मेटल इज डिलिक्विसंट. आता डिलिक्विसंटचा मिनिंग समजून घ्या की हे असे सॉल्ट्स असतात की ज्यांच्या अवतीभोवतीचं मॉइश्चर ते काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. त्यांच्या अवतीभोवतीचं मॉइश्चर ते काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. आणि हे मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून हे सॉल्ट त्या मॉइश्चर मध्ये तोपर्यंत मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतं जोपर्यंत हा सॉल्टच त्याच्यामध्ये काय होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही. त्या प्रॉपर्टीला म्हणतात डिलिक्विसंट. आणि आपण क्वेश्चन नंबर आय थिंक 1 का 2 सॉल्व्ह केला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की यांच्यापैकी फक्त एकच असा आहे जो वॉटर सोबत रिएक्शन दाखवतो, जो कुठला आहे, LiCl. LiClच फक्त डिलिक्विसंट फॉर्म मध्ये जाऊ शकतो. म्हणजे ते कशा पद्धतीने करतोय, LiCl.2H2, म्हणजे तो मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो एवढे. सो ही प्रॉपर्टी फक्त कोणामध्ये आहे, ऑप्शन डी, दॅट इज LiCl. क्वेश्चन नंबर 21. विच स्लॅक लाईन इज पास थ्रू एक्सेस CO2 इट फॉर्म्स. असं कुठलं स्लॅक लाईन आहे विच इज पास थ्रू एक्सेस CO2 अँड देन इट फॉर्म्स व्हॉट. सो याला आपल्याला रिएक्शन एक्सप्लेन करायला लागेल. बघा स्लॅक लाईन आपण ज्याचं इथे मेन्शन करतोय फॉर्म्युला CaOH ट्वाइस. याची तुम्हाला CO2 सोबत रिएक्शन करायची आहे. CO2 सोबत रिएक्शन करायची, पण CO2 त्यांनी एक्सेस क्वांटिटी मध्ये सांगितले. प्रायमरी स्टेपला काय होतं रिएक्शन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CaCO3 प्लस H2, बट हा एक्सेस क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे. एक्सेस क्वांटिटी मध्ये घेतल्यामुळे रिएक्शन होते आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CaHCO3 ट्वाइस, ज्याला बोललो जातं कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट. कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट. लक्षात घ्या, हे तेव्हाच करायचं जेव्हा त्यांनी एक्सेस शब्द वापरला असेल. एक्सेस शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रॉडक्ट कुठला मिळणार आहे, ऑप्शन बी इज करेक्ट. आणि जर त्यांनी एक्सेस शब्द नसता वापरला तर आपण रिएक्शन या स्टेपलाच काय केली असती, स्टॉप केली असती. बट एक्सेस शब्द वापरल्यामुळे हा CO2 तुम्हाला पुन्हा यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट. ऑप्शन बी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 21.
क्वेश्चन नंबर 22. विच अमंग द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट? बघा, स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंटचा तुम्हाला विचार करायचा आहे. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर तुम्हाला काही ग्रुप 1 चे एलिमेंट दिले, काही ग्रुप 2 चे दिलेत. मॅग्नेशियम ग्रुप 2 मध्ये आहे. ग्रुप 2 मध्ये कोण आहे? मॅग्नेशियम. या साईडला ग्रुप 1 पण मेन्शन करतोय. ग्रुप 1 मध्ये लिथियम आहे, त्याच्यानंतर इमिजिएटली सोडियम आहे आणि कॅल्शियम तर इकडच्या साईडला जाणार. कॅल्शियम या साईडला आहे. ओव्हरऑल तुम्हाला हे 4 एलिमेंट्स दिलेत. यांच्यापैकी तुम्हाला सांगायचं की स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट कोण आहे लक्षात घ्या. जसं तुम्ही राईट साईडला मुवमेंट करणार, राईट साईडला मुवमेंट करत असताना ॲटॉमिक साईजच्या बाबतीत काय घडतं? ॲटॉमिक साईजच्या बाबतीत काय होतं? ॲटॉमिक साईज कमी होते. हे झालं लेफ्ट टू राईटच्या बाबतीत. पण आपल्याला लेफ्ट टू राईट जायचंच नाही. आपल्याला सिम्पली विचार कसा, किंवा तुम्ही असं पण विचार करू शकता की लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज काय होते? कमी कमी होते. आता लिथियम आणि मॅग्नेशियमचं कंपॅरिझन केलं तर लिथियमची ॲटॉमिक साईज कशी असणार आहे? स्मॉल असेल. मॅग्नेशियमची ॲटॉमिक साईज लार्ज असेल. टॉप टू बॉटम मूव्ह केलं तर लिथियमपेक्षा सोडियमची ॲटॉमिक साईज जास्त असेल. आता मी थोडंसं लिथियम बद्दल डिस्कशन करतोय. या चारींमध्ये जर आपण विचार केला तर लिथियमची ॲटॉमिक साईज सगळ्यात कमी आहे, बरोबर की नाही? लिथियमची ॲटॉमिक साईज कमी आहे. लिथियम ची ॲटॉमिक साईज कमी आहे आणि त्याचं जर आपण इलेक्ट्रॉन, त्याच्या आउटर मोस्ट शेल मधला जर आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल तर आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला एनर्जी पण बऱ्यापैकी कमी लागणार आहे. एनर्जी पण काय लागेल? कमी. एनर्जी का कमी लागेल? कारण तुम्ही काय करताय, लिथियमला कम्पेअर करताय मॅग्नेशियम. लिथियमची ॲटॉमिक साईज कमी आहे. लेफ्ट टू राईट मूव्ह करताना ॲटॉमिक साईज काय होते? लेफ्ट टू राईट मूव्ह करताना ॲटॉमिक साईज कमी होते. ही ॲटॉमिक साईज आहे लिथियमची, इकडची ॲटॉमिक साईज आहे मॅग्नेशियमची. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी होते. या दोघांना कम्पेअर केलं तर लिथियमची ॲटॉमिक साईज जास्त आहे ॲज कम्पेअर टू मॅग्नेशियम. आणि लिथियमची ॲटॉमिक साईज जास्त असल्यामुळे काय होतं? याच्या व्हॅलेन्स शेल मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो आपण इझिली रिमूव्ह करू शकतोय. कारण का? कारण जितकं ॲटॉमिक साईज जास्त असेल तेवढी आयोनायझेशन एन्थॅल्पी लो असते आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी असल्यामुळे त्याच्या व्हॅलेन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काढायला एनर्जी सुद्धा कमी लागते. मग ज्याच्या व्हॅलेन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी एनर्जी कमी लागते ते स्पेसिस इझिली काय होऊ शकतंय? त्यांचं इझिली ऑक्सिडेशन होऊ शकतंय. ओके, अंडरगो ऑक्सिडेशन व्हेरी इझिली. लिथियम अंडरगो ऑक्सिडेशन व्हेरी इझिली. आणि जर त्याचं तो ऑक्सिडेशन इझिली दाखवत असेल तर तो काय म्हणून काम करेल? इट ऍक्ट्स ॲज अ रेड्युसिंग एजंट. त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे, त्याचं इझी ऑक्सिडेशन होतंय म्हणून तो काय म्हणून काम करणार? ॲज अ रेड्युसिंग एजंट म्हणून काम करणार. त्याचं ऑक्सिडेशन इझी होतंय म्हणून तो गुड रेड्युसिंग एजंट म्हणून काम करणार. मग अशा केसमध्ये आपण टिक करणार आहोत ऑप्शन बी ला.